14 फेब्रुवारी हा दिवस जगभरात प्रेम दिन म्हणून साजरा केला जातो. पण भारतासाठी 2019 नंतर या तारखेला एक वेगळी आणि वेदनादायी ओळख मिळाली. पुलवामा येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात 40हून अधिक CRPF जवान शहीद झाले आणि संपूर्ण देश शोकसागरात बुडाला. आनंद आणि उत्सवाच्या रंगांऐवजी या दिवसाने अश्रू, वेदना आणि बलिदानाची आठवण दिली. त्यामुळेच अनेक भारतीय 14 फेब्रुवारीला काळा दिवस म्हणून पाळतात. दहशतवादाविरोधात एकजूट व्यक्त करण्यासाठीच हा दिवस भारतात काळा दिवस मानला जातो. 14 फेब्रुवारी 2019 हा दिवस केवळ एका दहशतवादी हल्ल्याची तारीख नाही, तर देशासाठी बलिदान दिलेल्या जवानांच्या स्मृतीचा दिवस आहे. त्यामुळेच हा दिवस अनेक भारतीयांसाठी शोक, स्मरण आणि श्रद्धांजलीचा दिवस बनला आहे. दरवर्षी या दिवशी शहीद जवानांना आदरांजली वाहून त्यांचे बलिदान स्मरले जाते आणि म्हणूनच 14 फेब्रुवारी भारतात काळा दिवस म्हणून ओळखला जातो. पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.